भार आहे ना मित्रांनो तो बराच मोठा असतो आणि पाहता अगदी इथे मात्र स्वप्न साकारलं जातं. अगदी धन्यवाद मान्यवरांचं खूप खूप स्वागत करूया. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुढची लढत आजच्या रात्रीतील तिसरी लढत पाहायला मिळते ती म्हणजेच एका बाजूला श्री खंडोबा प्रसन्न चेरिवली संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर इथनं मात्र वेदश्री 11 अंबेरपाडा संघ ही फाईट आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे 12th मॅन आमच्या सोबत जोडले जातील. केटीसी ऑपरेटर निशांत बागडे आमच्या सोबत जोडले जातात. अगदी कॅमेरामॅन देखील प्रत्येक बॉलवरती अगदी आपण जर पाहिलं तर बॉलला रात्रभर प्रत्येक बॉल कुठल्या दिशेत जातो त्याला परफेक्ट पकडणं हे मात्र आमच्या कॅमेरामॅन अगदी अप्रतिम कामगिरी करतात. आमचं डिपार्टमेंट अगदी सुरळीत काम करतं त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत करूया. जाऊया मॅचच्या दिशेने. लेट्स प्ले. 3, 2, 1 स्टार्ट. पहिलाच बॉल विश्वनाथ फेकून दिलं आडव्या बॅटनं पाठवलं सीमा रेषा पलीकडे स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे चालला चेंडू सीमा पार चौकार. या बिल पहा इथनं हा बॉल पहिल्या बॉलवरती चौकार आला. दुसरा बॉल डॉट. त्यानंतर पाहता इथे विनायक गोरे कर्णधार पिंपळोली त्यांचा देखील इथे शुभ सन्मान केला जाईल. याचे पिंपळोली टीम कर्णधार विनायक गोरे आपण या आपला शुभ सन्मान इथे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आमचे समीर दादा मुकणे यांच्या शुभ हस्ते केला जाईल. समीर दादा आणि संजय दादा असतील एक परफेक्ट नियोजन परफेक्ट आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. आमचे संजय दादा एक मोठं व्यक्तिमत्व अगदी पाहिलं तर ही संकल्पना अगदी खूप मोठी आहे. या बॉलवरती पाहता बॉल अगदी चालला सीमा रेषा पलीकडं सॉरी एकच धाव आली मिड विकेटला आणि इथनं मात्र पाहिलं तर सचिनच्या बॅटमधनं यावेळी हा बॉल अगदी मारला गेला. सॉरी गोलंदाज सचिन पाहायला मिळतं आणि इथं मात्र विश्वनाथ आपण पाहू शकाल बॅटिंग मार्कवरती विश्वनाथ आणि नागेशची जोडी. टोटल धावा धावपटलावरती लागल्या गेल्या त्यामुळे टोटल 5 धावा. यावेळी पहा बॉल अगदी वाईट बॉल लाईन बरगडली. अवांतर बॉल घोषित केला जाईल. इथलं मात्र आपण पाहू शकाल अवांतर बॉल वाईटच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाची टोटल धावसंख्या धावपटलावरती लागली गेली ती म्हणजेच इथनं मात्र पाहू शकाल टोटल 6 धावा. वाईट बॉल पाहायला मिळतो. यावेळी पहा बॉल इथनं निघून चाललाय. जोरदार अपील केलं जातं प्रत्येक बॉलवरती परंतु इथे पाहू शकाल बॅटिंग मार्कवरती फलंदाज नागेश आपल्याला पाहायला मिळतो आणि हा बॉल इथून डॉट येतो. 4 बॉलचा खेळ इथं मात्र समाप्त झाला. आपण पाहता बॅटिंग करत असताना चेरिवली संघ अगदी टॉस आपल्या बाजूने लागला. पहिल्यांदा बॅटिंग निवडली आणि क्षेत्ररक्षणासाठी आपण पाहिलं तर वेदश्री 11 अंबरपाडा संघ आपल्याला पाहायला मिळतो. यावेळी पहा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता परंतु चांगली गोलंदाजी अगदी अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. फलंदाज यावेळी पाहिलं तर नागेशला अगदी जखडून ठेवलं मैदानाच्या आतमध्ये. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. आजच्या दिवसामध्ये आपण पाहू शकाल पहिलीच रात्र आहे आणि पहिल्याच रात्रीमध्ये अगदी जबरदस्त बिग फाईट बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी पहा मिस टायमिंग बॉल मिस टायमिंग फटका पॉइंटला क्षेत्ररक्षक होते तिथे चूक घडली आहे आणि आपण पाहिलं तर झेल सुटला जीवदान दिलं गेलं फलंदाज नागेशला आणि इथनं आपण पाहता अगदी जर विचार केला तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस इथनं मात्र चेरिवली संघ टोटल जाऊन पोहोचला. लॉस ऑफ 0 विकेट 7 धावा इथनं धावपटलावरती चेरिवली टीमच्या पाहायला मिळतात. यावेळी बघा तर गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दुसरा गोलंदाज पाहायला मिळेल कुमार. आपण पाहता इथनं मात्र बॉलिंग ट्रॅकवरती अंबेरपाडा टीमचा वेदश्री 11 अंबेरपाडा टीमचा गोलंदाज कुमार आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या षटकामध्ये धावा इथनं खर्च केला 7. आतापर्यंत पाहिलं तर पहिला गोलंदाज होता सचिन अंबेरपाडा टीमचा त्याला सफलता आली नव्हती. परंतु आपण जर विचार केला तर आता बघायचं मैदानाच्या आतमध्ये अजूनही विश्वनाथ आणि नागेशची जोडी खेळतीये. दोन्ही विस्फोटक खेळाडू आहेत. नेरे दुंदरे परिभागामधला जर आपण पाहिलं तर चेरिवली संघ
हा बॉल पहा अगदी लाफ केला वाईडिश लॉंग ऑफला चाललाय तिथे मात्र क्षेत्ररक्षक बरेच जोरात बॉल चालला सीमा रेषा पलीकडे नागेशच्या बॅटमधनं दमदार स्ट्रोक दमदार फटका आणि दमदार चौकार. पहा मित्रांनो एक चांगला संघ आणि इथनं आपण जर पाहिलं तर अगदी आज खालापूर तालुक्यामध्ये तो संघ खेळतो. गोलंदाज तयार. इथे पहा अजून एक बॉल उडवला अजून एक फटका इथे बघायचं आहे झेल सुटलं आणि इथनं आपण पाहू शकाल बॉल सरळ चाललाय सीमा रेषा पलीकडं स्टँड अँड डिस्पॅच जबरदस्त जबरदस्त षटकार. इथे आडवा बाटनं खेळायचा होता परंतु चेंडू हवेत चाललाय मिस टायमिंग. पहिला झटका इथनं बसेल चेरुली टीमला आणि फलंदाज बाद झाला इथनं नागेश बॅक टू द डगआउट. पहिला करारा झटका चेरुली टीमला. इथनं बघायचं मैदानाच्या आतमध्ये जाऊया. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला तो म्हणजे सुनील. यावेळी पाहायचा यावेळी पहा बॉल चांगला जड मध्ये फेकला जातो अगदी अलंदा कार्पेटनं बॉल खेळून काढला चेंडू चालला मिड विकेटला एकच धाबवाली. पहिल्याच बॉलवरती सुनीलला फटका अगदी मारला होता आणि तिथे मात्र आपण जर पाहिलं तर या बॉलवरती एकच धाब होती. टोटल धावपटलावरती जाऊन पोहोचल्या 18 धावा लॉस ऑफ 1 विकेट. इथनं चेरुली टीम पाहायला मिळते. नागेशचं विकेट महत्वाचं होतं ते विकेट मैदानाच्या बाहेर आला. गोलंदाज तयार कुमार. 5 बॉल शेवटचा बॉल. यावेळी पहा अगदी पाहिला तर बॉल उडवला आहे आणि तिथे मात्र फटका जाईल सरळ वाईडिश लॉंग ऑन रिजन मध्ये 1 बाउन्स सीमा पार येतोय अजून एक दमदार. तब्बल 15 धावा इथनं खर्च केल्या म्हणजे पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकात 15 आल्या. टोटल बनल्या 22 धावा धावपटलावरती लागल्या चेरुली टीमच्या. अजूनही 2 षटक इथनं बाकी आहेत. बघायचं पहिल्यांदा बॅटिंग करत असताना तर चेरुली संघाला कशा रीतीने रोखलं जाईल. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर मिरकुटवाडी संघाला अगदी इथनं मात्र
यश मिळालं गेलं. आपण पाहिलं तर पिंपळवली संघ इथनं परास्त झाला. यस, पिंपळवली संघ इथनं परास्त झाला. आपण पाहिलं तर धाबा इथनं तब्बल बनवल्या होत्या. 41 धाब्यांचं टार्गेट सेट केलं गेलं होतं मिरकुटवाडी संघानं आणि पिंपळवली संघ तिथे आपण पाहिलं तर त्या धाबा देखील बनवू शकला नाहीये. अगदी पाहिलं तर चांगली लढत पाहायला मिळाली. पहिल्या लढतीमध्ये आपण विचार केला तर तो म्हणजेच भिलवली संघाने अगदी नेत्रदीपक कामगिरी पार पाडली होती. दुसऱ्या मॅच मध्ये मिरकुटवाडी संघाने नेत्रदीपक कामगिरी पार पाडली आणि तिसरी मॅच आजच्या नाईट मधील आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या रात्रीतील तिसरी मॅच म्हणजे पाहायत ना राहुल सर आपण पाहिलं तर आपला टाइम भरपूर वाचणार आजच्या रात्रीमध्ये, कारण की 8चा बॉल आपण पाहता. खालापूर तालुक्यातील पहिल्यांदा आपण पाहिलं तरी स्पर्धा या ठिकाणी ऑर्गनाईज केली गेली आहे. अशा रीतीनं अगदी 8 संघ इथे खेळताना दिसतील. एक अप्रतिम संकल्पना पाहायला मिळते. बॉल निघून चालला अगदी बॉडीवरनं सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची डिलिव्हरी पाहायला मिळते. 22 धावा जागेवरती थांबलेत. पहिला बॉल अक्षयच्या माध्यमातून डॉट आला. अजूनही पहा अक्षय यावेळी मात्र चांगली गोलंदाजी करेल का, कारण की दुसऱ्या षटकात 15 धाबा इथं खर्च केल्या कुमारनं. गोलंदाज तयार. यावेळी पहाचा बॉल हवेत चालला. आडव्या बॅटने खेचला होता, परंतु स्लोवर गतीचा बॉल होता, धीम्या गतीचा बॉल होता. इथे गती परिवर्तन पाहायला मिळाला. अगदी चाणक्य बुद्धीने गोलंदाजी केली जाते. कोणत्या प्रकारे आपली मात्र फटकेबाजी करू देत नाही. या बॉलवरती जर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक असते तर जरूर त्या ठिकाणी मात्र अजून एक सफलता मिळाली असती. फलंदाज पाहता सुनीलला हा बॉल अगदी इथनं मात्र आपण पाहायला मारला गेला आडव्या बॅटनं आणि तिथे जर विचार केला तर एकच धाव आली आहे. 2 बॉलचा खेळ समाप्त झाला. एका धावेच्या मदतीने टोटल धावा संख्या आता 23 अंकावर जाऊन पोहोचली चेरिवली टीम. स्लोवर गतीचा बॉल पुन्हा एकदा हवेत चालला. स्वतः गोलंदाज चेंडू खाली येतो. इथे झेल सुटला आंबेरपाडा संघ. या चुका महागात पडतील. मोठं विकेट विश्वनाथ यावेळी मात्र चेरिवली टीमचा पाहायला मिळतोय आणि त्याचा झेल इथं मात्र आपण सोडताय. आपण पाहू शकाल या चुका इथं मात्र अडचणीमध्ये ढकलू शकतील वेदश्री 11 यावेळी मात्र आंबेरपाडा टीमला. अजून या बॉलवरती पाहिलं तर 2 धावा आल्या आणि टोटल धावा संख्या इथनं पाहिली तर जाऊन पोहोचली ती म्हणजेच 25 धावा यावेळी धावपटलावरती लागला गेला. लॉस ऑफ 1 विकेट चेरिवली टीम. यावेळी पहा फटका चांगला. पुन्हा एकदा विश्वनाथच्या बॅटमधून मोठा तडाखा दिला. इथे पहा क्लोज एन्काउंटर. यस, आमचे पंच भास्कर मुकणे अगदी पुन्हा एकदा आमच्या स्क्रीनवर देतील. चेक केलं जाईल केटीसीच्या माध्यमातून. यावेळी मात्र आपण बघू शकाल काय घडलंय. अगदी पॉपिन ग्रीजच्या पलीकडे फलंदाज पोहोचलाय की इथे बघायचं काय घडतं. यस, फेअर डिलिव्हरी नो डाऊट आणि ते आपण पाहू शकाल 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स यावेळी पाहायला मिळतं. 2 धावा आल्या. अजूनही पाहिलं तर षटकातील अजून 2 बॉल इथनं बाकी आहेत. टोटल धावा संख्या धावपटलावरती लागली गेली ती म्हणजेच 27 धावा धावपटलावरती. लॉस ऑफ 1 विकेट. यावेळी फलंदाज बाद झाला होता तो नागेश. एक विस्फोटक खेळी साकारतो. अनेक मैदानावरती पाहिलं. आज या ठिकाणी पाहिलं तर मोठे फटके आले परंतु त्या ठिकाणी थोडंसं अपयश राहिलं. स्लोवर गतीचा बॉल. इथे पहा विकेट किपर अगदी पाहिलं तर बॉल बराच जोर पडला. तिथनं जर पाहिलं तर बॅटची लिडिंग एज पहा मित्रांनो. गोलंदाजी काय चांगली राहिली आहे अक्षयच्या माध्यमातून. अगदी पाहिलं तर प्रत्येक बॉलवरती गती परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतं. धीम्या गतीचे बॉल अगदी पाहिलं तर वेगवान गोलंदाजी देखील पाहायला मिळते. बराच मोठा रनअप आणि त्याच्यानंतर मात्र स्लोवर गतीचे बॉल. याच्यामध्ये आपण पाहिलं तर अगदी फिरकीचा जादूगार देखील गोलंदाजाला म्हणावं लागेल. अजून एक बॉल इथनं येतो. एका धावेसाठी आपण पाहिला तर बॉल आला. यावेळी पहा शेवटचा बॉल. यस, I will definitely hit furniture dispatch. अजून एक गडी बाद. फलंदाज सुनील बॅक टू द डगआउट. चेरिवली टीमला दुसरा धक्का. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल होतो अल्पेश पुजारी. यावेळी पाहायला मिळेल 28 धावा धावपटलावरती लागल्या. 2 गड्यांचा मुबदला पाहायला मिळाला. शेवटच्या बॉलवरती अक्षयला सफलता आली आहे. डेफिनेटली पाहू शकाल धावा खर्च केल्या अक्षयने 6 म्हणजे इथनं पाहिलं तर विचार केला तर 3 गोलंदाजांमध्ये अगदी अप्रतिम षटक या गोलंदाजानं फेकला. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल. 4था ट्रम्प कार्ड श्री आपल्याला पाहायला मिळेल वेदश्री 11 आंबेरपाडा टीमचा.
अजून एक ट्रम्प कार्ड इथनं पाहायचं आहे. धाबा धाबटल्यावरती लागला फक्त 28 चेरिवली संघासाठी अगदी अगदी मोठी बाब असेल मित्रांनो. इथनं मात्र आता धाबा येणं गरजेचं आहे. अल्पेशला मात्र इथनं कुठेतरी मोठी पारी खेळावी लागेल. अगदी आपण पाहिलं तर आता खरं रूप त्याचं धारण करावं लागेल. विश्वनाथ देखील खेळतं. आतापर्यंत जर पाहिलं विश्वनाथचा विचार केला तर 7 बॉल 14 धाब्यांची बहादर पारी इथनं मात्र आपल्याला पाहायला मिळते. वैयक्तिक खेळी आपल्याला पाहायला मिळते. यावेळी बघू शकाल अजूनही 6 बॉल स्लॉगवरचं षटक इथनं चालू होतं आणि या षटकामध्ये इथनं बघायचं काय घडतं. मोठे फटके येतील का. मोठे फटके मारावेच लागतील. 28 धाबा आहेत. अजून इथं 20 ते 25 धाबा जोडावे लागतील जर सामन्यामध्ये वापसी करायची असेल तर. परंतु बघा आता काय घडतं. इथनं 6 बॉल बॉलिंग ट्रॅकवरती इथनं श्री आपल्याला पाहायला मिळतं. चौथा ट्रम्प कार्ड वैयक्तिक पहिले सांगी कोड्यातील आपण पाहिलं तर चौथं षटक यावेळी मात्र घेऊन आला. यावेळी पहा बॉल हवेत चालला. मिस टायमिंग फटका तिथे सेल होणार नाहीये. जजमेंट चुकलं आणि डेफिनेटली आपण पाहिलं तर इथे 2 धाबा पुन्हा एकदा कंप्लीट झाल्या. यस 2 धाबा इथनं कंप्लीट झाल्या. 2 धाब्याच्या मदतीने आता 30 धाबा इथनं धाबटलावरती लागल्या गेल्या त्या म्हणजे चेरिवली टीमच्या. त्यानंतर पाहू शकाल आपण सन्माननीय सुकेजी जाधव बोरगाव गावचे एक नामांकित व्यक्तिमत्व आहेत. त्यांना विनंती करतो आपण या सुकेजी जाधव व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. यावेळी पहा अजून एक मोठा फटका विश्वनाथ इथनं मात्र मिस टायमिंग राहिलाय. झेल सुटलं परंतु इथे काय घडलं झेल पकडला गेलाय. यावेळी पहा अजून एक मोठा आदरा आणि विश्वनाथ बॅक टू द डगआउट. अजून एक गडी बाद. तिसरा गडी चेरिवली टीमला तिसरा धक्का बसेल. सोमनाथ यावेळी मात्र चेरिवली टीमचा पाहायला मिळेल. टोटल धावा धापटलावरती 30. 3 गडी बाद झालेत. यावेळी पहा अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. या 4 बॉलमध्ये टार्गेट सेट केलं जाईल आणि या टार्गेट सेट अगदी पाहायचं रिक्वायर्ड रन रेट आपण पाहू शकाल तर यस पाहू शकाल 9 धावेचा रिक्वायर्ड रन रेट आपल्याला पाहायला मिळतो स्क्रीनवरती. इथनं आपण जर पाहिलं तर यावेळी पहा 30 धावा धापटलावरती लागल्यात. यस डेफिनेटली इथनं पाहिलं तर हाफ ट्रॅकर बॉल अपटी बार पाहिला आणि बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये म्हणजे षटकातील इथनं 3 बॉल समाप्त झालेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला सोमनाथ. पहा इथनं अल्पेश पुजारीला स्ट्राईक मिळणं गरजेचं आहे. पाहिलं तर यावर्षी 2025च्या हंगामामध्ये इन्फॉर्म फलंदाजी केली जाते त्याच्या माध्यमातून देखील. परंतु पहा तर सोमनाथ पहिला बॉल डॉट आला. इथनं आडवा बॅटने खेचायचा होता. इथं विकेट किपर चुकी करणार नाहीये. अजून एक गडी बाद झाला आणि इथनं पाहता मग फलंदाज बाद झाला. सोमनाथच्या पारीचा अंत विकेट क्रमांक 14 मैदानाच्या बाहेर. चेरिवली टीमला ते धक्का बसेल. चौथा वाघमारे यांच्याकडनं अगदी 1,500चं कॅश प्राइज दिलं जाईल. पहा इथनं आता 2 बॉल शेवटच्या भागेत टार्गेट सेट केलं जाईल या बॉलवरती. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहता श्री. पहिला बॉल 2 धावा. दुसऱ्या बॉलवरती विकेट. तिसऱ्या बॉलवरती डॉट. चौथा बॉलला विकेट. अजूनही 2 बॉल आणि फलंदाज अल्पेश कातकरीसाठी इथनं मात्र सुवर्ण संधी असेल. पाहायचं पुढचा बॉल गोलंदाज तयार. फर्स्ट इनिंग मधले 2 बॉल इथनं बाकी आहेत.
यावेळी पहा बॉल अगदी फटका जोरदार मारायचा होता, परंतु चेंडू चालला अगदी बॅकवर्ड पॉईंट रिझन मध्ये. पॉइंटला क्षेत्ररक्षक होते, गॅदर केला जातो. एक धाव आली, टोटल धाबा धावपटला वरती ते 31 लागल्या. पहा अगदी पाहिलं तर काय कमबॅकिंग गोलंदाजी राहिली श्रीची. फक्त 3च धाबा इथनं खर्च केल्या 5 बॉलमध्ये. शेवटचा बॉल अगदी चांगली गोलंदाजी, टाळ्या झाल्या पाहिजेत गोलंदाजासाठी. अप्रतिम. अंबेरपाडा संघ वेदश्री 11 अंबेरपाडा चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं गोलंदाजी करत असताना. शेवटचा बॉल टार्गेट सेट बॉल. हा बॉल या इथनं 80चा वाईट बॉल ऑफस्टिकच्या अगदी अवांतर बाहेर चालला. इथनं आपण पाहिलं तर दोन्ही टीमसाठी एक रिव्ह्यू असेल, एक पेक्षा जास्त काही दिला जाणार नाहीये. इथे चेक केलं जाईल. पहा निशांत तिथे चेक करतील. हा बॉल अगदी इथे बघायचं अतिरिक्त बाहेर आहे की अजून काही डिसिजन असेल. आपण पाहिलं तर इथनं मात्र आज आमचे संजय दादा वाघमारे चांगली संकल्पना अगदी स्वतः आता जोडले जातात. इथनं केटीसीच्या माध्यमातून अगदी स्क्रीनवरती चेक केला जातं. हा बॉल वाईट असेल की आणखी काय असेल, अगदी निशांत बागडे आपले चेक करतायत. सिटीचं व्हाईट बॉल होतं. एकदा बाजून पुढे सरसावेल 32 धावा धावपटलावरती लागल्या गेल्या. आता बघायचं इथनं आपण पाहू शकाल शेवटचा अंतिम बॉल टार्गेट सेट बॉल असेल आणि फलंदाज अल्पेश पुजारी यावेळी मात्र ऑन स्ट्राईकला खेळतो. पहा मित्रांनो, अल्पेश पुजारी म्हटलं तर एक उत्कृष्ट स्कोरर आहे आणि आपण जर पाहिलं तर आदिवासी पनवेल प्रीमियर लीग मध्ये त्याला अगदी संधी दिली गेली होती आणि अप्रतिम स्कोरिंगची भूमिका त्याच्या माध्यमातून साकारली गेली होती. हा बॉल पहा यावेळी पुन्हा एकदा प्रेशर वाढत जाईल की काय गोलंदाजावरती. मात्र इथनं पाहू शकाल आपण प्रेक्षर घेणं गरजेचं नसेल, कारण की पाहता पहिल्यांदा गोलंदाजी करत असताना अप्रतिम गोलंदाजी झाली आहे. पुन्हा एकदा बॉल वाईट येतो. टोटल 33 धावा धावपटलावरती लागल्या गेल्यात. शेवटचा बॉल यावेळी पहा शेवटचा बॉल इथनं मात्र पॅडवरती आदळला. बघू शकाल एक धाव कंप्लीट झाली आणि इथनं मात्र लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव जोडली जाईल. शेवटच्या बॉलवरती एकच धाव आली. एका धावेच्या मदतीने टोटल स्कोरचा विचार केला तर 34 धावा इथं धावपटलावरती लागल्या गेल्या श्री खंडोबा प्रसन्न चेरुले टीमच्या. आता विजयासाठी आपण पाहता येणारे 4 षटक म्हणजे 24 बॉल आणि आपण पाहिलं तर वेदश्री 11 अंबेरपाडा टीमला गरज असेल ती म्हणजेच 35 धाव्यांची गरज आहे विजयासाठी. तर पुढच्या मॅचचा टॉस केला जाईल. आपण पाहू शकाल एका बाजूला कोरलवाडी आणि वरंडेपाडा अलिबागचा संघ. या दोन्ही संघाचे कर्णधार टॉससाठी लगेच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये वरंडेपाडा अलिबाग आणि त्यांना फाईट करेल कोरलवाडी संघ. या आपण टॉससाठी अजिबात उशीर करायचा नाहीये, कारण की पहा मित्रांनो आयोजकांची चांगली संकल्पना 4-4 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळतात आणि तिथनं जर विचार केला तर एका रात्रीमध्ये 8 संघांचा पोल आपल्याला पाहायला मिळतो. अगदी चांगली दर्जेदार आयोजकांची संकल्पना आणि इथून पाहिलं तर सोंडाई माता क्रिकेट संघाचं आयोजन अगदी दर्जेदारच असतं. आपण पाहता मागच्या वर्ष 2024च्या हंगामामध्ये देखील चांगली स्पर्धा पार पडली. यावर्षी देखील अप्रतिम स्पर्धा पार पडते. इथं पाहू शकाल आता मैदानाच्या आतमध्ये विजयासाठी पाहता उत्तरार्धामध्ये वेदश्री 11 अंबेरपाडा संघाला येणारे 24 बॉल आणि कंपल्सरी आपण पाहिलं तर 34 धाब्यांची गरज आहे. 35 धाब्यांची गरज 35 धाब्यांची गरज आहे.
यावेळी 5 मैदानामध्ये सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळेल. सचिन लांगे आणि सचिन लोखंडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये चालली आहे वेदश्री 11 अंबरपाडा टीमशी. तर पुढच्या मॅचचा टॉस केला जाईल. इथून एका बाजूला आपण पाहता वरंडेपाडा अलिबाग आणि त्यांच्या अगेन्स्ट कोरलवाडी संघाचा कर्णधार पोहोचला. लगेच वरंडेपाडा टीमचा कर्णधार पोहोचला. आपण कोरलवाडी संघाला विनंती करतो आपण टॉससाठी लगेच रिपोर्टिंग करायची. कोणताही विलंब न लावता लगेच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. इथे टॉस केला जाईल. पुढची मॅच 4 षटकांची अंतिम फाईट आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या सत्रातील अगदी पाहता अप्रतिम आयोजन आपल्याला पाहायला मिळतं या कोरलवाडी संघ टॉससाठी. तर पाहता आमचे विलाची वाघमारे यांचे शुभास्य या ठिकाणी मात्र प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस केला जाईल. वरंडेपाडा टीमचा कर्णधार आला. कोरलवाडी संघ या जाऊया मॅचच्या आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल वरती दिला तडाखा बॉल हवेत चाललाय आणि इथे मात्र आपण पाहिलं तर झेल सुटलाय आणि बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. येतोय पहिल्या बॉलवरती शानदार चौकार. धन्यवाद टीचर. त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकाल उद्याच्या दिवसामध्ये अगदी 8 संघ खेळताना दिसतील. मित्रांनो आपण लाईव्ह जर मॅच पाहत असाल तर आपल्या स्पर्धेमध्ये अगदी सहर्ष स्वागत करतो. पहिली मॅच असेल गावदेवी नानिवली आणि त्यांना फाईट करेल यंग स्टार 11 भिंगा टीम. संदेश वाघमारेचा संघ असेल
त्याच्यानंतर दुसरी लढत असेल धामणी वर्सेस जय हनुमान वारदोली जगदीश केंगेचा संघ असेल आणि तिसरी लढत असेल ती म्हणजेच कार्तिक 11 खोंड्याची वाडी आणि त्यांना फाईट करेल एकता मोपाडा ब संघ म्हणजे विनायकचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. आणि चौथी लढत उद्याच्या दिवसामध्ये शेवटची लढत कलोते रेती संघ आणि त्यांना फाईट करेल लवदिवली संघ. तर या सर्व संघांना विनंती असेल आपण जर लाईव्ह मॅचेस आज पाहत असाल तर सर्व संघ अगदी वेळेवर दिलेल्या वेळेमध्ये आपण उपस्थित राहायचं. अगदी पहिला बॉल 7:30 वाजता इथनं पडणारे पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल गावदेवी नानिवली आणि त्यानंतर यंगस्टार 11 भिंगार ब संघ म्हणजे संदेश वाघमारेचा संघ असेल. तर दोन्ही टीम आपण वेळेवर उपस्थित राहा. संपूर्ण जो पूर्ण लॉट आहे त्याच्यामधील सर्व संघांना विनंती करतो आपण वेळेवरती उपस्थित राहायचं. गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये विश्वनाथ पहिलाच बॉल अगदी पाहू शकाल हलक्या हाताने केला. मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर एक गडी बाद झाला तो म्हणजेच इथनं फलंदाज सचिन लोखंडे अगदी बाद झाला. पहिला करारा झटका इथनं आंबेरपाडा संघाला बसत असताना आपण पाहिला. आता दुसरा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये विश्वनाथ पहिला बॉल डॉट आला. या बॉलवरती पहा अगदी इथनं मात्र फटका सुरेख होता बॅकवर्ड पॉइंटला बाद चाललाय आणि या बॉलवरती इथनं जर पाहिलं तर सिंगल आली आहे. सिंगल नंतर डबलचा प्रयत्न झाला होता परंतु थांबवलं जातं अगदी अप्रतिम त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. यावेळी येथे एक धाव एका धावेच्या मदतीने संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच वेदश्री 11 आंबेरपाडा टीम आता लॉस ऑफ 1 विकेट 7 धावा इथनं धापटलावरती लागल्या गेल्यात. पुढचा बॉल गोलंदाज विश्वनाथ अगदी चांगली गोलंदाजी राहिली आहे. मोठे फटके येऊ देत नाहीयेत. ज्या 35 धावा आपल्याला रोखायच्या आहेत ना त्या आता इथनं मात्र अशा रीतीने रोखावे लागतील. अगदी पण पाहिलं तर आमचे रियांश या ठिकाणी रियांश रुपेश सुर्वे यांच्याकडनं अगदी प्रत्येक हॅट्रिकसाठी म्हणजे चौकार हॅट्रिक असेल षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. पाहता इथनं विकेट हॅट्रिक असेल चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिकसाठी या सिंगलसाठी का सिंगल म्हणजे प्रत्येक षटकारासाठी इथनं 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. आंबेरपाडा संघ सुवर्ण संधी. या बॉलवरती पहा हलक्या हाताने अगदी चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज विश्वनाथ कडनं. आतापर्यंत बॉल विश्वनाथचे 3 समाप्त झालेत. 3 बॉलचा इथनं खेळ समाप्त झाला विश्वनाथचा. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर धावसंख्या फक्त एकच खर्च केली आहे. टोटल धावा धापटलावरती लागली गेली 7 जागेवरती संघ अगदी स्तब्ध झाला. यावेळी पहा आडव्या बॅटनं हुक करायचा आता बॉल बॅकवर्ड पॉइंटला. इथे मात्र आपण जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी इथनं कमबॅक राहील का टर्निंग पॉइंट षटक विश्वनाथ फेकेल का तेच आपल्याला पाहायला मिळतं. अगदी पाहू शकाल 4 बॉल आणि फक्त एकच धाव खर्च केली आहे. ही ओळख आहे चेरिले टीमची विश्वनाथ ज्याच्या नावाने संघ ओळखला जातो. इथे पाहायचं डाऊन द ग्राउंड विश शेपला केला मिड विकेटला बॉल चालला तिथे मात्र आपण पहा अडवला जातो सिंगल कंप्लीट झाली आहे. प्रत्येक बॉल वरती अगदी चांगली गोलंदाजी जबरदस्त एफर्ट देखील पाहायला मिळाला. बाउंड्री लाईनच्या लगत अगदी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाव आली म्हणजे 5 बॉलचा इथं खेळ समाप्त झाला आणि जर विचार केला तर इथनं 2च धावा खर्च केला. शेवटचा बॉल एका दुसरा मोठा फटका येईल का इथनं मात्र बघायचं आहे. प्रत्येक षटकारासाठी पाहू शकेल आमचे रियांश रुपेश सुर्वे यांच्याकडनं अगदी 100 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी मात्र आपल्याला दिलं जाईल. या ठिकाणी पाहता इथं मात्र प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आमचे योगेश जी असतील अगदी पाहिलं तर ग्रुप ग्रामपंचायत बाबरले विद्यमान सदस्य यांचा शुभ सन्मान इथे केला जाईल आमचे किसन वाघमारे. बरे यांच्या शुभ हस्ते माळीची उबदार शाल सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन त्यांचा शुभ सन्मान इथे केला जातो प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. तर त्यानंतर पाहू शकाल अगदी
आता 11 पासून 52 मिनिटं झाले, म्हणजे पुढच्या 8 मिनिटानंतर अगदी शिवजयंती चालू होते. त्यामुळे आयोजकांनी घेतलेली संकल्पना पाहायला मिळेल. इथे मात्र छत्रपती शिवाजी महाराजांची आरती पार पडेल आणि शिवजयंती इथे मात्र साजरी केली जाईल. अगदी पाहू शकाल पुढच्या 10 मिनिटांमध्ये. यस, आणि आपण रेडी राहायचं डीजे मास्टर, यासाठी आपण रेडी राहायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची आरती आपल्याला रेडी ठेवायची. इथं मात्र आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. क्लोज एन्काउंटर पाहायला मिळेल. इथे काय घडलंय? यस, थर्ड अंपायरकडे येत आहेत, टीव्ही अंपायरकडे आपल्याला पाहायला मिळेल. आता बघायचंय इथनं काय घडतं. क्लोज एन्काउंटर. सर इथनं रनआउट नसेल, पोचलाय. येस, फेअर डिलिव्हरी अगदी सुखरूप असेल. पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये फलंदाज आपल्याला पाहायला मिळतं. इथनं मात्र फलंदाज पाहायला मिळतो तो म्हणजे अक्षय. तर आम्ही बघायचं इथनं मात्र या बॉलवरती अगदी राहुल धाबा एकच धाब आली. आणि इथं मात्र गोलंदाज आपण पाहिलं तर विश्वनाथ अगदी चांगली गोलंदाजी राहिली. पाहू शकाल धाबा टोटल धाबटलापती जमल्या गेल्या 8 धाबा. अजून येणारे 12 बॉल आणि विजयासाठी इथनं गरज असेल 35चं समीकरण आहे. सॉरी 11 बॉल. पहिल्या बॉलवरती एकच धाबले. 11 बॉल आणि विजयासाठी इथनं गरज असेल 26 धाब्यांची. अल्पेश कातकरी पहिला बॉल अगदी पाहिला तर अकोट टप्प्याचा बॉल आपटी बार पाहिला आणि त्याला फेकून दिला आडव्या बॅटनं सीमा रेषा पलीकडे. अजून एक मोठा फटका. बॉल चालत सीमा रेषा पलीकडे चौकार. 4 धाबा आणि 4 धाब्याच्या मदतीने संघ पुढे चालला. टोटल 12 धाबा, आता सॉरी 13 धाबा धापटला पडत आल्यात. 13 धाबा इथं धापटलापती लागल्या गेल्यात. आपण पाहिलं तर अगदी पहिल्या बॉलवरती एक धाब आली आणि इथं जर पाहिलं तर दुसऱ्या बॉलवरती चौकार. यावेळी पहा अजून एक मोठा फटका चालला डीपेक्षा कव्हरला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत, कोणती चुकी करणार नाहीये. विकेट मैदानाच्या बाहेर. अजून एक करारा झटका. इथलं मात्र वेदश्री 11 आंबेरपाडा टीमला आणि फलंदाज बाद झाला तो म्हणजेच सचिन लांगी. यावेळी मात्र बॅक टू द बॅकआउट. आलं अगदी पाहिलं तर फलंदाज सचिन लांगे आणि सचिन लोखंडी जोडी मैदानाच्या बाहेर आली. फलंदाज इंटरेस्ट झाला मैदानाच्या आतमध्ये. इथं मात्र वेदश्री 11 अंबेरपाडा टीमचा कुमार यावेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये चालला. पहा अजून समीकरण इथनं असेल. आपण पाहू शकाल येणारे बॉल शिल्लक असेल 9 आणि 9 बॉलमध्ये 22 धाब्यांची गरज आहे. 9 बॉल 22 ची गरज आहे. अगदी इथनं आता बघायचं आहे काय घडतं. अगदी आता गोलंदाज पाहिलं तर अल्पेश कातकरी वरती तर जबाबदार असेल. इथनं 3 चेंडू त्याला मात्र सुखरूप फेकावे लागतील अगदी चांगल्या स्थितीमध्ये. आपटी बार पाहिला. पुन्हा एकदा बॉल अगदी अतिरिक्त वाईट चालला. अवांतर बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर. इथनं मात्र वाईट बॉल दर्शवला जातं. अवांतर चेंडू एक धाव इथनं भर पडेल. एका धावेच्या मदतीने संघ पुढे चालला. 14 धावा. इथनं धाव पडला वरती. लॉस ऑफ 2 विकेट. वेदश्री 11 अंबेरपाडा संघ. अजूनही बॉल असतील 9. 21 धाब्यांची गरज. 9 बॉल 21चं समीकरण अजूनही बाकी आहे. बघायचं काय घडतं. फलंदाज स्ट्राईकला खेळतो. इथं मात्र आपण पाहू शकाल कुमार.
हा बॉल ऑफ स्टिकला अगदी रिलीज झाला. पुन्हा एकदा पंच अगदी आमच्याकडे बोलतील. अजून एक व्हाईट बॉल. इथनं आता आपण जर पाहिलं तर अल्पेश कातकरीला अगदी चांगल्या स्थितीमध्ये गोलंदाजी करावी लागेल. अगदी सटीक लेंथ पकडावी लागेल. अशा प्रकारचे व्हाईट बॉल इथनं मात्र आपण पाहिलं तर प्रेशर वाढवतील. ते म्हणजे चेरिवली टीमचा. बॉल शिल्लक राहिले 8 आणि इथनं आपण पाहिलं तर बॉल शिल्लक आहेत अजूनही 9 बॉल. 9 बॉल अजून शिल्लक आहेत आणि 20 धाब्यांची गरज. 9 बॉल 20 धाब्यांची गरज. यावेळी पहा मोठा तडाखा विस्फोटक पारी इथनं मात्र पाहायला मिळेल आणि चेंडू चालला मिड विकेट रिजनला. सीमा रेषा पलीकडे स्टँड अँड डिस्पॅच. षटकार. संघ रानसी संघाचे उद्या सामना आणि इथं मात्र आपण पाहिलं तर अगदी 2 बॉल 2 विकेट घेतले ना. 5 मिनिटं पंच सामना थांबवायचा. इथं आपण पाहिलं तर शिवजयंती साजरी केली जाईल. छत्रपती शिवाजी महाराजांची आरती इथं मात्र आपण पाहू शकाल. तर इथं मात्र सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण जागेवरती स्तब्ध उभं राहायचं. इथं आपण पाहू शकाल अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती इथं मात्र साजरी केली जाईल. आज पाहता 19 फेब्रुवारी दिवस चालू झाला आणि इथं मात्र छत्रपती शिवाजी महाराज जयंती आज शिवजयंती साजरी केली जाईल.
जय जय भवानी. धन्यवाद. पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या आतमध्ये, मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहू शकाल जी लढत चालली आहे, वर्तमान लढत. एका बाजूला चिरवली संघ आणि त्यांना फाईट करतो आंबेरपाडा संघ. अगदी यावेळी मात्र इथनं आता गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजूनही पाहिलं तर अल्पेश कातकरी ज्याने 2 बॉल वाईट फेकलेत. येणारे 8 बॉल आणि विजयासाठी आपण पाहिलं तर गरज असेल 14 धाब्यांची. एकदम आता मात्र आपण पाहू शकाल आमचे मंदारदादा उतेकर यांचं आगमन झालं. अगदी पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी सामनावीरच्या ज्या ट्रॉफीज आहेत त्या आम्हाला पुरस्कृत केल्या गेल्या, त्यांचा देखील मनपूर्वक आभार असतील. तर इथं मात्र कुशाल लोते. अगदी पाहिलं तर उद्याच्या दिवसामध्ये रानसई खोंड्याची वाडी संघाला त्यांना पॅक केला आणि तो संघ उद्याच्या दिवसामध्ये खेळणार आणि त्याचे पॅकर आपण पाहिलं तर कुशाल लोते. या ठिकाणी त्यांचं देखील आगमन झालं. आम्ही विनंती करतो यायचं आपण व्यासपीठावरती. या ठिकाणी स्पर्धेच्या वतीने आमचे ऑर्गनायझर संजय दादा वाघमारे आपल्याला आमंत्रित करतात. आपण या व्यासपीठावरती आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत असेल. या ठिकाणी पाहायचं अल्पेश कातकरीसाठी सुवर्ण संधी असेल. येणारे 2 चेंडू 2 विकेट जर आले तर उमेश वाघमार यांच्याकडनं अगदी 500 रुपयाचा कॅश प्राइज तिथे दिला जाईल. यावेळी पहा बक्षिसांची आतिषबाजी केली जाते. ATM खुले होत आहेत परंतु इथनं आता तसा खेळ दाखवावा लागेल. येणारे बॉल असतील शिल्लक टोटल 8 बॉल आणि इथनं मात्र अजून 14 धाब्यांची गरज आहे. पहा इथनं जर पाहिलं तर आमचे योगेश देखील आहेत. आपण जर पाहिलं तर वडबियर गावशे त्यांचा आवाज देखील चांगला. हा फटका इथनं बघायचा आहे. बॉल चालला सीमा रेषा पलीकडं. इथनं मात्र बॅकवर्ड पॉइंटला चेंडू सीमा पार येतोय चौकार. षटकार षटकार. इथं मात्र सन्मान केला जातो आमचे संजय दादा वाघमार असतील स्पर्धेचे ऑर्गनायझर आणि त्यांच्या शुभास्ते आपण पाहू शकाल तर इथे मात्र मान्यवरांचा शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतो. तर समीकरण येणारे 7 बॉल आणि विजयासाठी गरज असेल 8 धाब्यांची. 7 बॉल आणि विजयासाठी इथं वेदश्री 11 आंबेरपाडा टीमला 8 धाब्यांची गरज आहे. या बॉल वरती बघायचं काय घडतं. इथनं जर हा बॉल डॉट आला तर मात्र अगदी क्षमता असेल ती म्हणजे चेरिवली संघाकडे. कारण की अल्पेश कातकरी आतापर्यंत जर पाहिलं तर त्याच्या गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं 2 बॉल वाईट 1 चौकार 2 षटकार पाहायला मिळाले आणि त्या आपण जर पाहिलं तर शेवटचा बॉल अजून शिल्लक असेल आणि या बॉलवरती बघायचं काय होतं. येणारे 7 बॉल विजयासाठी 8 धाब्यांची गरज आहे वैद्यश्री 11 अंबरपाडा टीमला. यावेळी पाहतो गोलंदाज अल्पेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज असेल. इथनं बघायचं काय होतं. 7 बॉल 8 धाब्यांची गरज. एक चांगल्या स्थितीमध्ये रफ अँड टफ सामना आपल्याला पाहायला मिळतो. हा बॉल हाफ ट्रॅकर पाहिला बॉल निघून साला विकेट किपरच्या हातामध्ये आणि इथनं मात्र आपण पाहिलं तर शेवटचा बॉल आलाय तो म्हणजेच डॉट निर्धाव बॉल. अजून येणारे 6 बॉल आणि विजयासाठी 8 धावसंख्येची गरज आहे वेदश्री 11 आंबेरपाडा टीमला.
हा बॉल इथनं पाहायचा आहे, अगदी चाललाय, चांगला फटका बॅकवर्ड पॉइंटला, इथे जागा निर्माण केली आहे. बॉल अडवला जातोय शेवटच्या मोमेंटला. अगदी मान्यवरांना विनंती करतोय आपण इथे मात्र स्थानपन्न व्हायचं, व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत असेल. इथं जर पाहिलं तर या बॉलवरती राहुल धाबा आल्या 2 आणि 2च्या मदतीने संघ जाऊन पोहोचला 29 अंकावरती. 35 धाब्यांचं समीकरण आपण पाहता. यावेळी पहा अजूनही इथनं विजयासाठी गरज आहे राहुल 6 धाब्यांची. हा बॉल इथनं येतोय, डॉट बॉल, प्रेशर वाढेल का इथनं मात्र अंबेरपाडा संघावरती. चांगली गोलंदाजीसाठी क्लेन सुनील बॉलिंग ट्रॅक वरती आहे. पहिला बॉल 2 धाब्यांसाठी अगदी बॅकवर्ड पॉइंटला फटका मारला होता. तिथनं जर विचार केला तर दुसऱ्या बॉलवरती डॉट बॉल आला. अजूनही 4 बॉल आणि विजयासाठी आपण पाहिलं तर 6 धाब्यांची गरज आहे. 4 बॉल आणि 6 धाब्यांची गरज आहे. यावेळी पाहायचा हा बॉल चालला अगदी डीप मध्ये, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणं थोडस फंबलिंग. या बॉलवरती 2 धाबा आल्या. आता इथनं पहा 2च्या मदतीने समीकरण अजून कमी स्थितीमध्ये चाललं. मॅथमॅटिकल विचार केला तर धावसंख्या अगदी कमी होती, परंतु धावसंख्या आता धावपटलावरती टोटल लागली 31. अजूनही विजयासाठी आपण पाहिलं 31 धाबा लागल्या गेल्या. अजूनही 4 धाब्यांची गरज आहे. येणारे 3 बॉल आणि विजयासाठी इथनं वेदश्री 11 अंबेरपाडा टीमला अजूनही 3 बॉल मध्ये 4 धाबा बनवायच्या आहेत. पहा या बॉलवरती काय घडतं, अगदी क्लोज फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. अल्पेश पुजारी या बॉलवरती आय विल डेफिनेटली इट फर्निचर डिस्पॅच. अजून एक झटका इथना वेदश्री 11 अंबेरपाडा टीमला आणि फलंदाज बाद झाला तो म्हणजेच अक्षय बॅक टू द डगआउट. कारण की पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या, दुसरा बॉल डॉट आला, तिसऱ्या बॉलवरती 2 धावा आला, पुन्हा एकदा चौथा बॉल आपण पाहिला तर इथनं मात्र डॉट आला होता. यस, चौथ्या बॉलवरती विकेट आलं. चौथ्या बॉलवरती आपण पाहता विकेट आला आणि आता इथनं मात्र येणारे 2 बॉल विजयासाठी अजूनही गरज आहे इथनं राहुल 4 धावसंख्येची. 2 बॉल 4 धाब्यांची गरज. पाहायचं आता काय घडतं. इथनं मात्र आपण पाहिलं तर एक चांगल्या स्थितीमध्ये सामना चालला. रफ अँड टफ, टी फॉर टॅक, जसं तर तसं उत्तर पाहायला मिळतं चेरिवली संघाचं. आपला धाबा कमी जमल्या, 34 धाबा जमवल्या गेल्या 24 बॉलमध्ये आणि त्या 35 धाबा इथनं डिफेन्स करायच्या होत्या अगदी चांगल्या स्थितीमध्ये. आता 2 बॉल आणि आपण पाहिलं तर इथनं गरज असेल ती म्हणजे 4 धाब्यांची विजयासाठी वेदश्री 11 अंबेरपाडा टीमला. स्पीडअप करा प्लीज, कारण की आम्ही अगोदरच टाइम अलर्ट करतोय. अगदी पंच आपण देखील लक्ष घाला, जास्त वेळ लावू नका या सामन्याला. यावेळी पहा 2 बॉल 4 ची गरज आणि इथे हा बॉल या सिटीचा वाईट बॉल लेग स्टिकच्या बाहेर बॉल चालला. या बॉलवरती आधी प्रेशर वाढत जाईल की काय, प्रेशर भरा सामना इथनं मात्र आपल्याला पाहायला मिळतो. हाय व्होल्टेज सामना आपल्याला पाहायला मिळतो. इथे पहा 1 धाव आली. आता येणारी इथनं बॉल शिल्लक असतील 2 आणि 2 बॉल मध्ये आपण पाहिलं तर विजयासाठी गरज अजूनही 3 धावांची. 2 बॉल 3 ची गरज. प्रेशर इथनं वाढत जातं चेरिवली टीम वरती. यस, आपण पाहता इथं चेरिवली संघ आपण अगदी क्लोज फिल्डिंग लावली जाते. जर त्या ठिकाणं जरी त्या क्षेत्ररक्षकामध्ये जर हालचाल निर्माण झाली तरी देखील इथनं पंचांकडनं नो बॉल दर्शवला जाईल. अगदी थर्ड अंपायरकडनं नो बॉल दिला जाईल. म्हणजे आमचे टीव्ही अंपायर असतील त्यानंतर आमचे थर्ड अंपायर यांच्याकडनं अगदी नो बॉल दर्शवला जाईल. त्यामुळे आपण देखील कोऑपरेट करा, सहकार्य करा, कारण की आपल्या
या ठिकाणी चेरोली संघ लक्ष घाला. जरी आपण तो क्लोज फिल्डर लावता तिथे जर हालचाल निर्माण झाली तरी देखील आपण जर पाहिलं ना तर इथे नो बॉल घोषित केला जाईल. आता बॉल शिल्लक असेल 2-3 धावांची गरज. पुढचा बॉल, हा बॉल चालला मिड विकेटला वाडी स्लामॉनला. एक धाव कंप्लीट झाली आहे. इथे मात्र पाहायचं सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करतील का. 2 धावा. यस, पहा 2 धावा कंप्लीट झाल्या परंतु इथे फलंदाज बाद. यस, फलंदाज बाद होईल तो म्हणजेच इथनं मात्र अमर बॅक टू द डगआउट. आता बॉल शिल्लक असतील इथनं 1 आणि एका बॉल मध्ये एका धावेची गरज विजयासाठी. निर्णायक 1 बॉल आणि एका धावेची गरज. इथनं मात्र आपण पाहू शकाल वेदश्री 11 अंबेरपाडा टीमला कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. सामना जिंकल्यानंतर कोणताही प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये जाणार नाहीये. दोन्ही टीमला विनंती. यास पाहू शकाल चेरोली संघाचे पाठीराखे असतील प्रेक्षक वर्ग. सामना जिंकला तरी आतमध्ये एंटर करू नका. आणि वेदश्री 11 अंबेरपाडा संघ आपल्याला देखील विनंती असेल मैदानाच्या आतमध्ये कोणी जायचं नाहीये. यस, या ठिकाणी कोणीही प्रेक्षक वर्ग आतमध्ये गेला ज्या संघाचा पाठीराखा असेल त्या संघाला 2 धाब्याने पेनल्टी दिली जाईल. पहा रनिंग मॅच असेल. आपण पाहू शकाल जर विचार केला तर इथनं कोणीही प्रेक्षक वर्ग आतमध्ये जर एंटर झाला सामना जिंकल्यानंतर तर त्या संघाला इथनं मात्र 2 धाब्याने पॅनलाइज केलं जाईल हे लक्षात घ्या. आता 1 बॉल एका धावेची गरज. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना हाय व्होल्टेज सामना आपल्याला पाहायला मिळतो. पुढची लढत आपल्याला पाहायला मिळेल वरंडेपाडा अलिबाग आणि त्यांच्या अगेन्स्ट कोरलवाडी आपल्याला पाहायला मिळेल. क्लोज फिल्डिंग लगावली जाते. जर चेंडू पडला आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये बॉल गेला तर धाव दिली जाणार नाहीये हे देखील लक्षात घ्या. यस, या ठिकाणी जर किपर जर लॉंग डिस्टन्सवर असेल तर त्या ठिकाणी रन असू शकते. यस, दिली जाईल. पहा यावेळी बघायचं शेवटचा बॉल. एका बॉल मध्ये एका धावेची गरज. हाय व्होल्टेज डायरेक्ट हिट. काय घडलं अगदी सामन्याला कलाटणी दिली. आतमध्ये कोणी जायचं नाहीये आणि इथनं पहा सामना जिंकला तो म्हणजेच वेदश्री 11 अंबेरपाडा टीमनं. विश ऑल द बेस्ट. अभिनंदन वेदश्री 11 अंबेरपाडा संघ. आणि इथनं मात्र व्हेरी हार्ड लक श्री खंडोबा प्रसन्न चेरोली संघ. पुढचे मॅच कोरलवाडी वर्सेस वेदश्री 11 अंबेरपाडा.